ए मरे काय हो? मी काय आवरले का? आवरते घरातलं आता. ताई काय करते? आवरता येते आपण. त्यांच्या आवरते काम चालू आहे ना? हो. असं काय म्हणत होते? बस काही बस काही मी असं म्हणत होतो तुला. हा. मला साखरपुड्याला जायचं होतं. कुठे? ते आपल्या गणपतीच्या पुरीचं ना पोराचं नाही का? हा विसरले मी असं तो विसरले. मला म्हणतो दोघं येणार बायको म्हणा. पण मग चालते का काय? अहो पण मग आता हे घरातले कामं सोड. आहे ताई आहे ना. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. काय वाटतं अगं पण आता कसं आहे आपल्या पोराच्या याला आले पाहिजे ते जोडीन येतील. नाही म्हणजे घरात थांबू का तुमच्या सोबत येऊ ते सांगा ना. मग यावा तो साखरपुड्याला. हा का? हा हा पण मग. त्याच्या बायकोला रागी म्हणशी पा तुम्ही एकटे झाले म्हणशी. मग ताईला बोलून घ्या त्यांना सांगा. हा मग तिला बोलू का? ताई आल्या बघा. बस काय सांगायचे साखरपुड्याला जायचंय आम्हाला. साखरपुड्याला जायचं आम्हाला बघायला. म्हणून तयारी झाली ना काय महिन्याची. नाही तिला आता मी सांगितलं. हा का अचानक तुला सांगितलं. विचारलं तिला विचारलं म्हटलं ताईचं आवरलंय का काही. मी बसले आपली आवरी मागच्या ही दारात अशीच साडी घातली व किती दिवस ठेवायच्या ह्या साड्या मग. मग आता काय तयारी झाली तर जाऊन या मग काय. हा मग साखरपुड्याला जाऊ ते गणपतीच्या पोराचं आहे ना. हा. हा परत आपले पोराचे लग्नाला आले पाहिजे साखरपुड्याला आले पाहिजे. मग बरोबर आहे संध्याकाळी याल ना लगेच. का? संध्याकाळी काय तिला 3-4 वाजेपर्यंत घरी येतोय आम्ही. मग काय हा आता किती वाजले 9 वाजले. येऊन आता तो मी आवरायचे काय अजून तुला. नाही काय राहिलं नाही, नाही नाही. आवरायचं आता माझं झाली ना तयारी. हा 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 मी अशी पण आज म्हटलं चला थोडी फोन आला तेव्हा गणपतीचा फोन आहे बाई. हा का? हॅलो हा दोघं येऊ राहिले ना. हां हां गाड्या निघून राहिल्या का लगेच 10 मिनिटात का? बरं बरं लगेच निघतो आम्ही करून. हां चालेल चालेल तेव्हा त्याचा फोन आला बघ. आलाय फोन मग तुम्ही आवराल ना घरातलं. माझं कमी आवरून तो स्वयंपाक पाणी करेल ना. स्वयंपाक पाणी केलेला आहे. तुला झालं सगळं कपडे अहो बिपडे? पण बाकीचं राहिले दुसरं काय आवरायला लावते ताईला आता? भांडे मी वगैरे. आवरेल काय ते. काय नको आवडलं काय तेवढं आले आवर ना. बरं, तुला झालंय आवर. तरी काय अरे दादा आवरील मी आता ती 4-5 दिवस पाहुणे आली का बाई तेव्हा नका काम करायला आली. आवरू नका तुमचा भाऊ किती बोलू राहिले माझ्या मला. घरी मला करायचंच राहतं मग काय पण एवढं. नको करू ऐकत जाय तू. बरं नाही करणार आता रिकामं आराम कर. आरामच कर. तुला काय झोपून घ्या. गोडधोड करू काय चाललं तो आता करू काय. नाही नाही वहिनी करील ना संध्याकाळी हा काय चालेल मग चालेल. आता काय केलंय का तिला खायला? संध्याकाळी पुरणपोळी करणार आहे मी. हा काय हा हा मग तेच मग केल्यावर खाऊ आता काही हाय केलंय ना भाजी पोळी खाऊ किती बोलता बघा ना जसं मी तुम्हाला जीवच काय भाजी केली का तू? तसं नाही भाजी काय केली? हा भाजी काय केली वांगी बटाट्याची भाजी केली. आता काय चालेल का? हा काही नाही खाऊन घेते वांगे बटाट्याला काय वाटत चांगले त्याला काय होतं अहो बाई घरात सुकट काय आहे जे असन ते नाही, करून मला खा. नाही आवडते मी नाही ना वांगे बटाट्याचे बरं जाऊ दे मग काय खायचं तुम्हाला खा. तुम्ही तुमचा आवरा आणि जा मग तयारी करू मग चाल मग काय निघू मग काय चला मग बा ताई दरवाजा बिरवाजा व्यवस्थित घरावर लक्ष राहू दे. येईल, त्याचं काही टेन्शन नाही हा. आणि आहे ना आता शेजारी पाजारी मस्त आहे ना बरं बरं चाल. मला काय टीव्ही लावून देईल बसल बघत नाही तर मग नाही तर आराम करा नाही करमलं तर आराम करून बरं घ्या. तुला काय आणायचं आहे का तिकडून? नाही काही नाही आणायचं काय नाही काय आणायचं का खायला हे रे घरात सगळं गुलाबजाम वगैरे काय नको, नको. बरं मी तिला नको विचारताय मला काय आणायचं आहे आणतो मी. हा. चला असं आहे विचारून आणता काय 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 आवडतं त्यांना? स्वयंपाकाची का काय आवडतं ते विचार. चाल. बाई तुमच्या नका भांडणं करू बाई कमळे काय हो आलो बरं का मी लग्नाला जाऊन येतो. लग्नाला कोणाच्या लग्नाला जाताय तुम्ही? अरे तो राजू नाही का राजू राजू कोण तो वाळूवाला राजू. हा 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 त्याच्या बहिणीचं लग्न आहे. हा इकडे अशी इकडे हा. कधी येणार रिटर्न? हा रिटर्न कधी येत त्याला काय लग्न झालं का लगेच येतो संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. नाही तर पहिली गाडी निघाल ना तिने येऊन जाईल वराडातच चालू आधी मग कोण जाते एवढे लांब आपली गाडी घेऊन. काय हो तुम्ही एकटेच जाता मला कधी सोबतच घेऊन जात नाही. अरे तुला आपल्या नातेवाईकातलं असलं मग ठीक आहे जोडीदाराच्या लग्नाला काय जायचं तिकडं ते येते का आपल्या लग्नाला. हा पण मग गेलो असतो ना दोघं पण जण नाही सोबत. नको 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 काय माहिती का लक्झरी तुला एक तर अशी गाडी लागती तुला उलट्या होत्या आणि तुला उलट्या झाल्या म्हणजे अजून 4-5 जणांना उलट्या होतील. तुझी उलटी जर वन पाहिलं तर मला उलटी होती बाबा. हा ना मग त्याच्यामुळे मला सोबतच वागवत नाही. पाहिजे तर आहे ना तुला काहीतरी टाकून आणतो पिशवीमध्ये. हा, हा एक पिशवीमध्ये टाकून ऐक आणतो ना म्हणे. एक प्लॅस्टिकची पिशवी ते मला एखादा आयटम भारी वाटला का टाकून आले गुपचूप त्याला म्हण वाढ सालात पिशवीत घालून गेली. एवढा जीव आहे का तुमचा माझा? जीव लई आहे माझं तुझ्यामध्ये. हा ना खरं तर मला आहे ना तुला एकटीला सोडून जावशी वाटत नाही. बस झालं काय पण नका सांगू. नाही खरंच वाटत नाही. जावा आता. तर मला सांग मी कुठे जातो की एकटा नातेवाईकामध्ये जातो का? तुला घेऊनच जातो ना मी. हो मग पण कसं आहे ना बाहेरचे लग्न असले ना एक माणसानं काम होत असलं मग काय 2-2 माणसाची गरज आहे.
हां चालन चालन. पण का हो मला परवा दिवसाचा विषय समजलाच नाही. भाजीपाल्याला म्हटलं मला तुमच्यासोबत येऊ द्या तर नाही नाही म्हणे मी एकट्याच जातो. हा ते हा आता तू स्वयंपाक करत होते म्हणलं पण मला भूक लागेल होती. म्हटलं तू जर आली माझ्या बरोबर स्वयंपाक लेट होईल आणि स्वयंपाक लेट झाला पुन्हा जेवण लेट होईल. जेवण लेट झालं बस झोपायचं बस बस पुरे पुरे सगळं लेट होत चालत सगळं लेट होत हा सगळं लेट होत चालत 12 वाजत 1 वाजत मग सगळं उठूशी वाटत नाही हा ना. अशी गडबड आणि रात्री कोणाला बोलत होते मला असं जाणवलं बरं का रात्री झोपत कोणाला तरी बोलत होते तुम्ही तरी 12-1 वाजला होता. हा हा कोणाला बोलत होते हो फोनवर. नाही काही तुला काही स्वप्न पडलं असेल आता मी नाही, सारखं नाही. फोन बोलत राहतो ना तुला वाटलं असेल काही स्वप्न बिप्न पडलं असेल मला तुला? जाणवलं होतं तुम्ही बोलत होते कोणातरी सोबत. रात्री नाही बरंच सवय मला आहे ना मला आक्का बिले सांगायची म्हणे तू रात्रीचं काहीतरी झोपात बोलतो म्हणे. चालेल म्हणलं काय बोलतो बा मग तसं काय झालं असेल बरं लहानपणी मी इतकं बरळायचो ना. हा मी डायरेक्ट आहे ना दप्तर घेऊन निघायचो शाळामध्ये जसं काही शाळेत चाललो चपला घालायचो. एकदा तर काय झालं माहिती का दप्तर म्हणून ना चप्पल राहते चप्पलच असं धरून ठेवलं. आयला ते म्हणे काय झालं या पोराला बुत्त नाही लागलं म्हणे. मग त्याने माझं पाणी टाकलं आणि जागं केलं. म्हणलं मी आलो कसं काय असं तमाशा आहे. पण ऐका ना खरंच तुम्ही कोणाशी बोलत नव्हते ना. नाही मी काल एवढं रात्री कोणाशी बोलणार आहे? माझी शपथ घाला बरं एकदा. काय शपथ हाय काय ती शपथ आहे काय टेन्शन घेते एवढं. हा आता गेलं तुझ्या डोक्याला सगळं नाही गेला आज. येडे काय माहिती का असं डोक्यात आणि जाऊ नये. एवढा मस्त संसार चाललाय आपला. ते आहे पण मग नाही तुला का मी तसा वाटतो का मी मी फक्त विचारलं एवढं काही डोक्यावर घ्यायची गरज नाही. हा मग तुला ते सांगतो ना मला जाणवलं रात्री कोणीतरी म्हणजे तुम्ही बोलत होते पण असे दबक्या आवाजात बोलत होते. ते 12-1 वाजला होता पण नेमकं काय झालं मी काल थकेल होते ना जास्त त्याच्यामुळे मग म्हटलं जात नाही होते ते कधी कधी असं वाटतं माणसाला काय तू काय टेन्शन घेऊ नको. एवढं रात्री कोणाशी बोलणार आहे मी. हा वन नाही करायची जास्त. तू मस्त आहे ना घर दार व्यवस्थित आवर टाकाटाक तुझे काय काम असतील चालू राहू दे. पण लवकर या घरी. लवकर येताना तिकडून येऊन काही बहाणा नाही पाहिजे बरं का? काल तिकडून येऊन काल बाण करील नाही, मला तुझ्या जवळ थांबल मग जाणारच नाही डायरेक्ट. कधी असले हो भारी येऊ का मग? हळू जा. हा हळू म्हणजे गाडीतच जायचंय. हा, जरी गाडी गाड्या आरामात लागली नेसाल, गाडी आरामात नेसाल, असं नाही रे लक्झरीने चाललो ना चौकात आहे ना गाड्या मोटरसायकल काल नाही तुम्ही चाललो पाहिजे इथं जवळ आहे. बरं ठीक आहे. येऊ मग हा फोन करा. हो पोहोचले चालेल की फोन करा. हो मला नाही यायचं जरा कुठेतरी काहीतरी जाणवतच आहे. काय बाई झाली की तयारी झाली की तयारी तयारी झाली सगळी. हा मला ना लई धाकधूक अशी होती. अरे ती कशाला घाबरते तू. कशाला घाबरते म्हणजे मग कावर दाखतो राहिली. असं म्हणजे भीती वाटते मला. आता टीव्ही कमळीचं एक उरा छाती मरते एवढं काय टेन्शन घ्यायचं. एवढं सगळ्याचा विचार करीत बसला ना मग आपल्याला मग विचार कर ती मला 2 दिवस तुझ्याकडे येऊ देत नाही. ते ना जर येऊन दिला असतं तर आपण हा निर्णय कशाला घेतला असता. आता ती कशी काय येऊ दे. तुम्ही आधी निर्णय घ्यायला पाहिजे होता ना लग्न करताना चॉईस कोणाची करायची तेव्हा तुम्ही चुकले ना. येडे पण तुझं ठरवून जायला होतं ना मला काही करता नाही आलं ना त्यावेळेस. मग सांगायचं ना माझ्या दादाला सांगायचं. हा असं थोडी राहत असतं. माझ्या दादाला सांगायचं तिकडं मोडून टाका मी करतो इच्छाशी. हा तिला तिकडं देऊन त्यावेळेस टाका. होऊ शकत नव्हती ती गोष्ट. तिचंही दिलं असतं तर काय झालं असतं माझ्यासारखं तिथं. कोणाचं माझं जसं झालं तसं तिचं तिकडं झालं असतं बुवा. शेवटी नशिबाच्या गोष्ट राहते आपण जाऊ दे मरू दे आता ना मी नाही राहू शकत तुझ्या वाचनावर नाही राहू शकत. खरंच नाही राहू शकत. नाही तर मग कुठं तिकडं गेलं का मग मला द्यायचं सोडून दुसरं कोणी भेटलं का तसं नाही ना करायचं. येडी का तू येडी आहे का. येडी नाही आहे. खरंय ना काय होतं माहिती का मला ती आवडतच नव्हती. मला तुझं आवडायची. माझी बहिणी किती बी केलं तर असं बोलायचं का. मी काय आणतो त्यासाठी ना मी तुला पोर सर्वे नाही होऊन दिला. पण तू येडी ना तू पोर कशाला पोरं होती 2. आता काय तेव्हा मला काय माहिती होतं का. हा माहिती पण होतं मग आता ते पोरं कसे कोण सांभाळायचं. जाऊ दे मरू दे आहे नाही हे कशासाठी हे कधी काम येणार आहे. नाही बाबूराव आहे ती समजतील ऑटोमॅटिक पाठी माग. हा तसं तर ते हाय वा मग आणि ते काय एवढे नादन थोडीचे पोर आता मोठे झाले. एवढे बी मोठे नाहीये. एवढे मोठे नाहीये करतील त्यांची शाळा बिळा करतील व्यवस्थित नोकरी लावतील. पण मग तुझं कामधंद्याचं काय तुमचं. कामधंद्याचं काही नाही काम बिम जाऊ दे मरते आपण तिकडे नवं काम शोधून घेऊ. अरे मला हे बाय मला सगळं काम येतं. मला प्लंबिंगचं काम येतं मला इलेक्ट्रिशियनचं येतं मला गवंडी काम येतं मला काय येत नाही. पण मग त्यांना माहित झालं तर कधी होईल ना कधी ना कधी म्हणला माहित होईल. आणि जाईन झालं तर झालं एवढं काय टेन्शन घ्यायचं.
झालं तर मग ते आपल्याला फोन करणारच आहे, सरळ सांगायचं आम्ही आलो बाहेर, तुम्हाला काय करायचं करा. पोलीस केस करतात तर केस करते आता. आता चांगलं वाटतंय पण म्हणून सांगते ना, एक मन म्हणतं नको, एक मन म्हणतं हा, असं थोडं. काय तू आहे ना गाजबीज नको ठेव गाड्या, गाजबीज नको कर, माझ्यासारखी डेअरिंग करणार, माझ्यासारखी डेअरिंग करणार. असं करायचं. मग जायचं काय होत नाही, निर्णय घेतला ना आपलं आयुष्य आपलं आहे. हा ते तर आहे आपल्या आयुष्यात. आता समजा तुमच्या बरोबर नाही अजून कोणाबरोबर वाटलं असतं तर असं आता जगात तर नाही, तसं सांगते असं म्हणते तेच म्हणलं बा. अजून कोणाबरोबर कशाला. आता तसं नाहीये पण मग सांगते अशा जगात किती लेडीज आहे बा. मग नाही मन मारायचं कशाला मला सांग ना. आहे मग. मग मला एक सांग. पण कधी कधी वाटतं चुकीचं बी आहे ना. नाही मला एक सांग, आता मी जर कमळीला म्हणलो मला तुझ्याशी लग्न करू दे, करू देईल का सांग? करू देईल का? जर बाबूरावला बोललो लग्न करू दे, करू देईल का ते? नाही हा आणि मग आता पर्याय काय मी द्याला? एकदा विचारून पाहिजे ना कमीला दोघी हा, तिला तर बापरे नुसतं तुझ्याशी बोललं ना तरी तिची नुसती आग उठते पोटात, गोळा उठतो पोटात. अशी का करते काही माहिती ती. मग हा ना, तिने लग्न करू दिलं असं तर मग आम्ही दोघे राहिला. मी एकत्र राहिला असेल तुम्ही दोघी बहिणी, पण नाही सण होणार तिला, नाही सण होणार ती लय आवडत अवघड आहे. हा तिला पहिल्यापासून करायची. बरं बोलते कशी ती? हा रात्री आपण बोलत होतो ना, तिनं ऐकलं वाटतं. ऐकलं मला म्हणे रात्री तुम्ही काहीतरी ना कोणाच तरी बोलत होते काय म्हणे. सांगून येईल काय सांगितलं. तिला सांगितलं लग्नाला, तिला कायचं माहिती लग्न नाही, काहीच नाही लग्न नाही काहीच नाही आलं असं सांगून. तिला म्हणलं माझ जोडीदार आहे. मोबाईल चेक करत असेल ना ती, मोबाईल चेक करत असेल ना. मोबाईल पाहते रात्रीचं मी झोपलो का कसं द्यायचं हातामध्ये लॉक करून ठेवायला काय येडे मी डायरेक्ट डिलीट करून टाकतो. तुझ्याशी बोललो ना डायरेक्ट डिलीट करून टाकतो. लॉक कोड करून ठेवायचं ना, द्यायचंच नाही माझ्या मोबाईल हात नाही अरे लावायचा. तसं राहतं मग त्यानं काय होतं माहिती आहे का, त्यानं अजून संशय वाढत. पण जाऊ दे आता कोण मोबाईल पाहणार आहे, आपणच नाही राहणार. बॅग दुसरी घेतली ती आणलेली नाही घेतली. मी तर बॅग बी नाही घेतली मी ना, माझ्या खात्यावर पैसे आहेत. काय करू माहिती आहे का, स्टँडला गेलो का एवढे पैसे काढून घेऊ. बॅग टाकायची ना तुम्ही. येडे घेऊन टाकू सगळं. येडे बॅग आणली असते मग तिला कळलं नसतं का, यायला चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. सांगायचं ना मित्राचं लग्न 2 दिवस चाललो असं पुढं सांगायचं. नाही 2 दिवस तिनं मला 1 दिवस काय सोडावा, 1 रात्र काय सोडावं तिनं मला. दादा आणि ते यायच्या आधी निघावं लागलं. बरं ये कधी येणार आता? आता ते म्हणे आम्ही 3-4 वाजेपर्यंत येतो. चल बॅग घेतली. मी तोपर्यंत पाहतो बाहेर कोणी आहे का. घे पटकन ना, घेतलं का? तशी इकडे काय कोणी येणार नाही इकडे कोणी नाही येते. बाहेर कडी लावून निघून जाऊ. हा ना ते कुलूप कुठं गेले काय. चल कोण नाही ये पटकन बाहेरून कडी लावून घेऊ. गाडी लावून काय गणपतीच्या पोर लय भारी भेटली. हा पोर तर खूप काय भारी साखरपुडा झाला हा? किती भारी दिसत होती. हा, लय भारी. हा, साडीन विडीन काय खूपच खर्च झाला असं. काय रे काय झालं बाकी? काय नाही गणपतीच्या पोराच्या साखरपुडा होता, साखरपुड्याला गेलतो. अरे हा तो मला बी आलो होतं तिथं हा. आमंत्रण. मग तुला तर या कार्यक्रमाला तुझं काही दिसलं नाही आम्हाला. हा ना, हो थोडं काम चालू होतं, मी काही गेलो नाही. लय जोरात कार्यक्रम झाला. अशी भारी पोर भेटली त्याला. तू मित्रच आहे माझा तो. हाय का? मग बापरे काय ते खर्च केला असेल त्यांनी, खूपच खर्च लागला मला असेल. बोलवता हे डीजे हे बँड जेवायला पण लॉन्सला होती, लॉन्सला. मग लॉन्स इतकं भारी लॉन्स होतं ना का पायातच राहिला असता तू आला त्याचं नशीबच उजळलं भाऊ हा. गणपतीच्या पोराचं. खूपच चल, चालू काय सकाळचं हा? चांगलं आहे पोरग तसं. हो. तर त्याला त्याचं कर्मच असं मग ते पोरगी बी चांगली भेटली असं. हा मग फोटो दाखवला तरी ना? लय टाइम झाला आम्हाला. जवळजवळ 4 वाजले आता. घरी नाही बहीण आहे ती एकटेच आहे. दरवाजा नाही हो? काय करमायचं नाही. हा ना. तुमची हा तुमची बहीण ना? हा बहीण आहे ती. नाही बाहेर 4-5 गेले. दिवसापासून येडच आहे ती. नाही ना ते 2-3-4-5 दिवस झाले ना आमच्याकडे आलेले आहेत हा मुंबईहून. हा मला माहिती, पण आता एक घरात नाही, घरी नाही ना ते आता. घरात काय घरी नाही ना ते आता. म्हणजे घरी नाही. झोपेला असेल. अहो मी बघितलं जाताना त्यांना आता बाहेर. कुठे केव्हा आत्ता थोडं अर्धा तास आधी. ते कशा काय करू गेली काय बरं सकू काकू का? नाही 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 हा सकू काकू गेली असेल बरोबर. अहो, तिला बोर झाला बोलवलं असं बोर झाले असं गेले असं बॅग घेऊन जा सकू काकूकडे कसाला जायचं. म्हणजे साड्या फॉलो करायला गेली काय बघ. काय माहिती. रात्री म्हणत होते तुला मला तर वाटतं त्या काय घ्यायला गेले असतील ना ते. काय तुमच्या त्या लहान्या बहिणीच्या नवऱ्याला कशाला घेऊन जाईल. म्हणजे दाजी आलते का आमचे? हा तुझ्या दाजी पण म्हणजे होता. आपले ते कमळीच्या नवरा ते पण आले होते का हा दोघं जण होते. पण बरोबर होते काय? गेलं असं कुठं मग फिरायला. बरोबर बरोबर. मग दाजीला घेऊन गेली सर. बॅग बिग होती ना.
काय होते हा मग बरोबर ना गेले असतील मग काय घ्यायला बियाला हा बरोबर हा, काही खायचं येतील म्हणा तोवर. किंवा काही आणायचं असेल येतील तोवर ते. हा. फिरायला गेले असतील कुठेतरी. जायचं बा, दाजी फिरायला ना, नाही काही घ्यायला काही खाय प्यायला काही घेऊन हा येतील हा कारण ती मुंबईला राहते ना माई हा. चांगली म्हणजे गोष्ट. 4-5 दिवसासाठी आली मग आली असेल ते भेटायला तिला पण मग ते असे थोडस एकदम वेगळं चालू होते हो. वेगळं म्हणजे वेगळं म्हणजे कसं बाहेर चालू होते का गाडी होती नाही असे थोडेसे असे चालू होते ते वेगवेगळं. हो एवढं दुरून बिरून कशाला चाललं काय पण मग चालले तर काय बोलू राहिला बाबा नवरी तू? दाजी हा? तिथं काय? अहो आता मी इथं कॅमेरा पण नाही मी एकटाच इथं उभा आहे म्हणून मी बघितलं मग सांगतोय बाबा. आ ते साले मेवण्याची थट्टा बिट्टा चालू राहते त्यांची नेहमीच चालू राहतं का हो? हा, एवढं असं नाही आता चालू राहतं थोडंफार चालू मग तुला असं नेमकं म्हणायचं काय नेमकं म्हणायचं तरी काय बाबा असं नाही तू? मला म्हणायचं एवढे जे की दोघे गेले बाबा बाहेर पण मग ते थोडस वेगळं होतं काय 4 लोक बघतात ए, चांगलं हे वाटत बघ नाही मी ना. काय म्हणतो, दिवस आहे हा ही काही रात्र नाही हा हा रात्र गेली असते ना मग ती गोष्ट मान्य केली असती पण दिवसाच घ्यायचा रस्त्याने चालले त्याच काय विषय नाही आ, रस्त्याने चाललेले याला जर तुम्ही असे लोक नाव ठेवाल तर काय दुसऱ्या डोळ्यात बोट मग? लोक तुम्ही तुम्हाला ना चांगलं कधीच पावत नाही अहो दादा मी सांग आयला भाऊ जाऊ द्या जा चालेल, मी चालेल. काहीतरी चालेल. चांगलं सांगावं म्हटलं चालेल, दादा वैताग यांचं भोगा. चल म्हणे चला लय टाइम झाला मग आता टाइम होतोच कार्यक्रमाला गेल्यावर ते काय काय बाई माझे तरी पाय दुखायला लागले ताईचा दराज लावून गेली बाहेर हा मग आता काय दरवाजे उघडे ठेवून जातील का काय तुम्ही बोलता बरं उघड दराज उघड पाय बरं तिची बॅग बिग पाय बरं आता बॅग बिग ती छोटी नेली असन परस हा बॅग तर काही दिसत नाही बाई घरात बरं एक मिनिट मी काय म्हणतो हा कमळेला फोन लावून पाहू का पहा बरं हा पहा हॅलो हॅलो कुठे आहे कमळे तू घरी आहे दादा. घरी आहे? हो आणि तो नवरा ते लग्नाला गेले कोणाच्या गावात होतं लग्न त्या गावात त्याच्या मित्राच्या. म्हणजे गावात लग्नाला गेलाय का हा ते गेलं तुझी बहीण यायला होती मोठी ताई आणि आम्ही साखरपुड्याला जायला होतो हा तर मला एकदा आम्ही रिटर्न येत होतो साखरपुड्यावरून ना हा ते आमच्या गावातलं पोरगं भेटलं हा तर ते मला सांगत होतं बा तुमची ती दाजी आणि तुमची ती मोठी बहीण हा चालले होते म्हणा रस्त्यानं बॅग बिग होते हातात म्हणा काय हां दादा मी माहिती का किती वेळचा फोन करते त्याला 2 तासापासून त्याचा फोन स्विच ऑफच येते. मी काय फोन नाही लावायचा त्याला पण मला त्या पोराने सांगितल्यामुळं मला आता मी घरी आलो आम्ही नवरा बायको दोघं जण तेव्हा बघितलं तर बाहेरून दरवाजा लावले कडी फक्त अरे बापरे हां फोन करते ना फोन लागत नाही का तवाले नाही ना लागत दादा. बरं एक मिनिट मी आता मी फोन लावून पाहतो दोघाला लावून पाहतो हां बरं ठीक आहे. आणि नसेल तर तुला आता काय कर तू डायरेक्ट इकडे ये मग हो ठीक आहे चालेल. हां ठेवू का हो हो अहो तुम्ही म्हणायचं होतं का तू पण फोन लावून बघ तिला लावले फोन पत्ती पत्ती बाणावऱ्याला फोनच लागत नाही शिवचापही हा तर लग्नाला जाईल बरं गावातलं लग्न होतं म्हणजे तिला त्यांना पण सांगितलं नाही का तिला काल सांगून जाईल तो पाहुणा मग त्याला लग्नाला म्हटलं ती काल विचारली आपण मग घरात काय माणूस सांगत आता नाही हे का? मला साखरपुड्याला जायचं होतं गणप्या काय म्हणे तुम्ही दोघे नवरा बायको आहे. मी कसं तुला घेऊन गेलो पण मग सांगतो ना आपण एकमेकाला तसं सांगितलं नाही का त्यांनी मी तेच विचारते काय तुम्हाला. काय आपले पाहुणे रावळे नाचे ना हे बरं आज तुमच्या मोठ्या- माझे मला आहे ना बहिणीला फोन लावू दे लावा. हॅलो हॅलो कुठे काका मी आली बाहेर 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 म्हणजे आता मी काही घरी येत नाही. मग तशी जाणार का मुंबईला तू नाही मुंबईला बी नाही जाणार. मग आता आहे ना माझे पोरं ये तू सांभाळून घे. मी दाजी आता आम्ही लांब चाललो. हा कोणता दाजी हा कमळीचं नाव ना तू हा आणि पोरं मी सांभाळू हा का? आम्ही लग्न करणार आहे. आणि कमळीला कोण सांभाळेल ते तू पाहून घे काय करायचं ते. म्हणजे कमळी बॅ सांभाळायची हा माझे आणि तो आले पोरही बॅ सांभाळायचे हा त्याला उपकारच केला मग तुम्ही आमच्या दोघा नवरा बायको आहे ना पण तू माझं लग्न आधी का नाही लावून दिलं त्यांच्याशी कोणाशी त्या लहान दाजीशी. मग तो का काय वाईट केलं का पण तो नशिबात नव्हतं तो नवरा मी तरी काय करू पण मग तेव्हा मला ते नव्हतं आवडत तेव्हा हे आवडायचे. तू कमळीला तिकडे का
लिहिलं मग तवा आता ते का मी केलं का आई बापाने केलं तूच केलं. आईला काय जाते झाली. अरे तुम्ही मला जगात नाव ठेव. अरे नाक ठुलं का तुम्ही आता लोकांना दाखवायला तरी. पाय तुझं नाक राहील नाही तरी मला नको सांगू. मी चालले, माझी वाट पाहायची नाही आता. मला फोन करायची नाही इथून. याच्या पुढे आपला संबंध संपला. माझे पोरं तू सांभाळून घे. माझा हिस्सा माझ्या पोरांना देऊन टाक. तो कोणता हिस्सा मागायची तू म्हणजे तू आता माझ्या आजा करायला गेली मेवण्याला घेऊन वरून मते हिस्सा दे. हा माझा हिस्सा माझ्या पोरांना नाही. तुला गोंटाभर जागा देणार नाही मी. हा पोरांना दे. मला देऊ नको. माझं नाव लागे रे. आयला पण त्या पाहुण्या तरी लाज वाटते पाहिजे. आदरचा गदर झालाय. सॉरी सारखी बायको सोडले आणि लग्नाचं नेमकं केलंय का बायकोला सांगून आणि मेवणीला घेऊन गेलाय. नको काढू. हे? माझी चुकलंय. हा मी आधी चुकले ठेव पण. अरे गेले डायरेक्ट पळून काय डायरेक्ट तिने सांगितलं मला माय पोरं सांभाळून घे म्हणत. पळून गेल्या. आणि मग काही लाज वाटते का तुमच्या बहिणीला पोरं सोडून पळून जायला? अरे कमळीला तूच सांभाळ. म्हणजे कमळीच्या नवऱ्यासोबत पळून गेली. हा आता कसं जगाला तोंड दाखवायचं मी सांग. बर चला या घरात या. काय या, बाहेर काय कुठं ना. बोंबा मारून राहिले तुम्ही? घरात या. वहिनी आल्या का? कुठे? हाय घरात. दादा कुठे? तुम्ही शांत बसा थोडं. नाही चला तुम्ही पहिले दादाकडं. दादा काय आले मग किती अरे त्याचा फोन पण नाही लागू राहिला. मग काय करू आता मी. काय करू म्हणजे? तुला लाज नाही वाटत का? सांभाळता नाही आला तुला तो नवरा. अहो ते इतकं रडायला लागले तुम्ही त्यांच्यावर हे? तुला नवरा ताब्यात नाही धरता आला नवरा. हे? जाऊ दे शांत बस. अरे तू मलाच कसं बोलतो? वर थोबडता रडत आली बा काकी. मग काय करू तू अजून सांग. त्या ताईची चुकी ये रे ना. जीवावर जाऊ का? त्यांची चुकी त्यांना लय बोलायचं. यांना बोलून काय फायदा आहे? कसं नवरा ताब्यात धरायला सांगायचं? ठोले का नाक मला ठोले नाक. अहो, त्यांची काही चुकी आहे बाई? काय माणूस आहे? मी गलती गेला का? तो नवरा तिला घेऊन काजलला. अरे सगळं तो आमुळे झालं माहिती का? काय मावळ काजल म्हणजे मी बोलवलं होतं का? तो नवऱ्याला मी बोलवलं होतं का? मी बोलवलं होतं का? आज तिला तू धाका ठेवायला हा? पाहिजे असते ना. जशी ती आहे तशी तुम्हाला मग ती 4 दिवस बाहेर समजायला. आली 4 दिवस बाहेर आली. मला माहिती होतं का याचं काय आहे. काय चालतो हा काय चालतो बो काय सांगतो मेवले ना माय ही बैल पळवली. कोणी आयला मी आम्हाला नाला काय सांगले दादा तू काय बी कर. मी माहिती का किती सगळ्या जणांना फोन करू. ही एक बैल आहे परत. हा का हा म्हणजे हिच्या नवऱ्यानं. हिच्या नावावर आहे हिच्या ना? नावावर. तिला नवरा नाही. कोणला ती जी बैल पळाली ती. हा का? आणि तिला पोरं सोर आहे ती पण बैल राहते. आज ती 4-5 दिवस माग. बर मग आता तिला व्यवस्थित राहावं का नाही. मग हा आम्ही साखरपुड्याला गेलो नवरा बायको बरोबर डाव सांगितलं जावायला. लोकांना लाज नाही राहील लाजा हा लाज नाही राहील लोकांना काय सांगत तोंडात मारायला कोणते राहिले तोंडात. आपण घरातल्या घरात असं करायला पाहिजे का? सालीच घेऊन जायला पाहिजे का? लाज तरी हा? बरं त्या बाईला 2 पोरं पण आहे ना. नाही नाही आता समजा तो गेला या बाईचं काय होणार उद्या? आता बाईचं फोन काय? केला जायला मी फोन हा बहिणीला मग? तर बहीण मला काय म्हणली काय माय विचार करू नको बरं आता माय पोरं तू सांभाळ. नाही 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 ते जाऊन दे गेले पण या म्हणजे ते डबल येणार नाही का वहिनी? आता काय माहिती बाई, नाही, ते डबल पळून येणार गेल्यावर नाही. काय माहित असतं डबल का? येणार नाही का? आता मी त्याला मला का ना आमंत्रण दिले का काय मी डबल परत येतोय बरोबर नाही, ते शक्य- पाळाचं डबल या करता ते पळून गेले का. शक्यतही ना बाबूराव जे गेले ना ते परत येते नाही कधीच नाही आले हा. वाटोळ होईल त्याचं पण ते परत नाही येणार. अहो, ते पळून जायला म्हणजे रिटर्न यायला पळून जायला राहतात. नाही ना हा? मला असं तोंड दाखवायचं नाही आम्हाला. नाही जाऊन दे पण मग आता हिचं कसं वाटणार आता हिचं काय आता ही पण तुम्हाला काही येणार सांगितलं काय? नव्हतं का नवऱ्याने मला तुम्हाला? काहीच नाही सांगितलं म्हणून म्हटलं मला त्याने लेकरू बाळ काम नाही होऊ दिलं. बघा तिची माझी गमत एकच झाली सगळं नुसतं हे करून घेतलं वहिनी. जाऊ दे शांत बसा, ये तुम्ही शांत बसा. तो ऐका आडबात कर आता. तुम्ही ऐका तर घरी काय काय म्हणता माहिती? ऐका तिची माझी गमत एकच झाली काय झालं तुमचं माझी बायको पळून जाईल बाई. तुमची पण तुम्ही कुठले तुम्ही माझे पुरुष माझ्या पुढचे मी पडे पड तुम्हाला ओळखलं नाही हो तुम्ही इतके दिवस कुठे राहत होते मी येते होतो धक्के होतो कामाला धक्के होते काय हा. शिवडीच्या म्हणे होते काय हा. म्हणूनच पळाली तुमची बायको मला पैसा नाही हा पण मग सुख नाही सुख पण का हो, तुमची बायको पळाली तुम्हाला तर काही दुःख दिसत नाही. तुम्ही तर मस्त हसताय. घेते दारू पिऊन राहते पण. हा, मग तेच काय म्हणते करणार? मस्त काही दुःख धक्क्यावर जाते नाही. कामावर काय बाई हा. 4 महिने रडलो लगातार हा बरोबर तरी नाही ती आली 4 महिने लगातार डोळ्याचं पाणी सुद्धा बंद नाही अहो केलं ते पळून जाते ते ना अरे दादा, तुम्ही त्याच- किती रडले त्याला माहिती आहे का तुम्ही रडत आहे का काय करताय हा मग तुम्हाला
तुम्हाला पोर वगैरे असतील ना? नाही नाही पोरं सुरा काय नाही. म्हणजे मोकळायचं का तुला मोकळं साठी एकदम. तुम्ही 10 रुपये ना नाही नाही वास येऊ राहिलाय. नाही नाही दारूच्या मौतीला जात नाही ते. मग असं बरोबर होतंय का? ना नाही, इथपर्यंत आम्हाला. माझ्यासारखा सज्जन माणूस नाही. बरेच सज्जन माणसं होती काय करताय तुम्ही? मी त्याला फोन लावतो. कोणला आणला तो नवरा पोट लाव. नाही दादा बंद अरे दाखवते. नाही उचलीत बाई. मी नाही जगू शकत दादा त्याच्या वाचून नाही जगू शकत. जाऊ गेले काय करे तुम्हाला. बरं मी काय आता ऐकते कमळे हा ये बाय त्यानं तर तुला काय पोरसवर होऊन दिलं नाही. हा तू आज मोकळीच आहे. ये बाई, या पाहुण्याला पोरसवर नाही. एक कर हाच नवरा करून टाका आता मरू दे. गपरे दादा काही पण बघत राहतो. अरे बा आता तुम्ही काय का बा बोकडे येणं काय घरात राहते का काय हा तिचे पोरं मी सांभाळू तुलाही मी सांभाळू हे आमचे- कारण तिने उपकार केला माव हा आणि आता लगेच निर्णय नका घेऊ. त्यांचं डोकं आता थोडस शांत बा होऊ टेन्शन द्या. वाढू लगेच लगेच नवर नाही बा बीपी वाढेल लगे बीपी तुम्हाला सांगतो हा बाई बीपी त्याला वाढलं पहिलेच त्रास आहे. बरं, मी काय सगळ्यांचं म्हणतो? लगेच नवर पाहिला म्हणजे त्यांनी तुम्हाला मला. बा बायकोचं कुकू पुसायचंय का पुसायचंय का सांगा या टेन्शन पायी अरे मग कुठे हा? जायचं तू सांग. ऐका वहिनी कुठे जायचं आम्ही. मी कुठे जाऊ तू सांग ना. माझी काय गलती आहे. मी अरे काय या केलं? हा नवरा करा तुला काय हरकत आहे नाही करणार आहे मी काय नवरा. झालं नाही करायचं काय नाही मला. याला? काय नाही मला दाखव मला नाही पाहिजे. तिला लय सुकट होईल लय सुकट होईल. हा का? अरे बाबा मी काय ते तू नुसतं सिमेंटच्या गोणी नको उचलू बाबा बहिणी सुकट ठेवीत असेल तर हा पण हा आबा भाऊ पाहिला या सा नवरा पाहिला तिथं सा. माणसाची जातच तशी राहते. नालायक. 18-20 लाख बँकेत टाकेली. काय बोलते हा म्हणलो अरे वा हा पाय हे पाय काय तुझं कबाडी मी. कष्टाचा प्राणी बिचारा काय बोकाटी बोजा वाहतो धक्क्या इड मला नको सांगू जाई. तरी त्या बायको नाही ना मला 5-6 लाखाला चंदन लावलं पैसे कोण पडाले. अरे 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 लय वाईट केलं हो. पाहिले याचे लोक राहतात हाय. सांगा मावाला पाणी घराची घरात तेच झालं मेवना पळाला मेवणी घेऊन हा, ही माहीत झाली रानकी नाही ती नाही राडकी म्हणूच ना का. नाही रानकी म्हणायचं ते भिकवलं जाणार दुसरा तुझा नवरा मेला ना तर राडकी. हा अहो माणसं राहतात तसे बाया पण अशा जर राहिले त्या पोरांचं व्हायचं हा, काय? त्याची हा? बोलली. त्या मुलांकडे कोण लक्ष देतं हे विचारच करत नाही. आता ते पोरं आणावं लागतं इकडे शिकायला आणि त्याचं सरकारी शाळेत टाकून आता काय करते काही कर तू माय तिकडे. बाचे ते हा? मला आता म्हणते करावंच लगेच लागेल लग्न. ना. त्या गेल्या आता पळून आम्हाला तर करावं लागेल. आमच्या तुम्हाला डोक्याला ताण दिला सांगतो करून. याच्या मोठा बंगला बांधेल नाशिकला. हा का ऐक ना कमळे अगे चांगलं होईल एक काम कर तू राहत्या बंगल्यात जाऊन. मला नाही करायचं लग्न. अरे जाते काय देख हा अरे जाणार दार देऊ नको मावाल्या. हा मी जाणार हा. आहे. अरे मरीन तुला तुला तोंड नाही नवराने करणार मी. सांभाळ नवराने सांभाळता हा. आला. काय हा. बोलताय? सांभाळता काय आलं म्हणे. बोलताय? आता वाढवाचे. काय? हा तोंडवाशी म्हणे. हे? मला अशा अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं. खरंच अपेक्षा नव्हती. तू नवरा पाहिलं ते तसं आणि तू पाहिला याचा. म्हणजे नाही जायचंय मला तुझ्याजवळ. करार केला का मी तुमच्या नवऱ्याला अहो, सांभाळायचे सांगा ना. तुमच्या नाही बायकोला जायचंय. सांभाळायच्या हा? काय वाटतं का? राहील मी त्याच्याच नावाचं कुकू लाईल आणि त्याच्याच जवळ राहील. 2-1 येईल तेव्हा येईल. हे बाबा मला नको रे रुपया यायला मला नको रुपया बाबा तुम्ही काय पैसे लालची नाही तो याचं तिथं नाही म्हणून राहिले त्यावेळी मी हा म्हणून राहिले मी हे? अहो तुमचं डोकं फिरलं का? थांबा त्यांचं डोकं जरा शांत होऊ द्या ना. काय शांत करणार आहे डोकं. एक करा तुम्ही ना 8 दिवसांनी या हा ना. आम्ही ना शांत डोक्यात घालतो तिला बरी घालतो हा तुमचं काय सेल्फी घेते ना. कोणाची हा. काय नाही घ्यायची अरे शब्द. काय सेल्फी काढतो रे तू. काय ए, सेल्फी काढतो. फोटो नका काढू, हा? फोटो नका काढू. बंद तुझ्यामध्ये मी दिसले का तुला. दुःखा बरी येते टेन्शन मध्ये येते फोटो आला मोठा डोन कावळा. आई चालली मी. जाय तिकडं. चालली वहिनी मी. माझं ऐका. नाही वहिनी, चला. नाही, नको. नाही, अहो माझं ऐका. चला घरात. बरं मी काय आता पाहुणे का? आता आम्ही ना समजू सांगू दर सर तुम्ही ना 8 दिवसांना मी तुम्हाला बोलू घेतो हां आता पाहा तुम्हाला काय करायचं होतं. पण आता कसं टेन्शनमध्ये नावरलं आता कोणता बाई का बाबा लगेच नाही लगेच tension लग्न काय- करेल हो, तिच्यापेक्षा मला टेन्शन मध्ये काय सांगायचं. नाही तुमचा झाला तुमचे 4-5 महिने झाले ना ये गेली ये. हा आता तू बोजा उचलू नाही करू हा, ते बरोबर. स्वयंपाक पाणी सगळं काय. बरं मी काय चहा पाणी घ्या या चालेल. या मस्त घर बांधलो. हा घर चांगले